श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 6 डिसेंबर. आजचे बोधवचन. सुख कशात आहे? सुख समजुतीमध्ये आहे आणि भगवंताचे होणे ही समजूत तेवढीच खरी आहे. श्रीराम. जन्मापासून मानवी जीवनाची सुरुवात होते आणि मृत्यूने मानवी जीवनाचा अंत होतो. आजन्म सुखाच्या मागे माणूस धावतो आणि सुखाऐवजी दुःखच भोगत राहतो. फुलाऐवजी काटे गोळा होतात आणि अमृत समजून मृगजळामागे धावत सुटतो. शेवटी अंतही दुःखातच होतो. नाना प्रकारचे रोग, वार्धक्य, अन्नान्नदशा, युद्ध, भूकंप, महापूर, हिंस्त्र श्वापदे, विखारी सर्प, अग्निप्रलय अशा अनेक संकटांमुळे तो मृत्युमुखी पडतो. त्याची अवस्था अंती दयनीय होते. शेवटचा दिवस गोड व्हावा ही गोष्ट सामान्य माणसाला स्वप्नवत वाटते. याचे कारण माणूस भलतेच ध्येय डोळ्यापुढे ठेवतो. सुखप्राप्तीचा त्याचा मार्ग चुकतो. खरं तर मनुष्य प्राणी इतर प्राण्यापासून वेगळा आहे. त्याला मीपणाची जाणीव आहे, काळाचे भान आहे आणि भगवंताची जिज्ञासा आहे. मीपणाच्या जाणीवेमुळे त्याला प्रयत्न करण्याचे स्वातंत्र्य आहे. तो अति उत्तम होऊ शकतो किंवा अतिहीन बनू शकतो. काळाचे भान आहे, त्यामुळे त्याला मृत्यूची जाणीव आहे आणि भगवंताची जिज्ञासा असल्याने क्षुद्र देहमनाचे परिवर्तन तो विशाल विश्वमनात करू शकतो. आनंदरूप, सुखरूप ईश्वराशी नाते जोडू शकतो. नव्हे तो साक्षात शिवरूप होऊन जिवंत असतानाच मृत्यूला जिंकून शेवटचा दिवस गोड करू शकतो. पण जीव स्वस्वरूपाला विसरतो आणि भगवंतापासून वेगळा होतो. भगवंत पूर्ण आहे, जीव अपूर्ण बनतो. भगवंत सुखरूप आहे, जीव दुःख भोगतो. भगवंत आनंदरूप आहे, जीव दुःखाच्या खाईत होरपळतो. म्हणजे भगवंताच्या विस्मरणाने जीवाला स्वतःचेही विस्मरण होते आणि हरवलेले सुख तो इथे तिथे शोधत आजन्म कष्ट घेतो. जीव ते सुख विषयात शोधतो, वस्तूत शोधतो. सुख वस्तूत नाही, वस्तू सुखरूप नाही. वस्तू सुखरूप आहे ही समजूत भ्रामक आहे. ज्याच्याजवळ खूप वस्तू तो सगळ्या सुखी ही चुकीची समजूत आहे. त्या दृष्टीने राजा खूप सुखी असायला पाहिजे. पण अनइझी लाईज द हेड दॅट वेअर्स द क्रम असे म्हणतात ते खोटे नाही. क्षणभंगूर वस्तूतून क्षणभंगूर देहाने मिळवलेले सुखही क्षणभंगूरच आहे. स्वर्गसुखही क्षणभंगूरच आहे. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्रांची पंगत उठते असे माऊली म्हणते. पुण्य संपले की पुन्हा मर्त्यलोक मिळतो. जे सुख अग्नीने जळत नाही, शस्त्राने तुटत नाही, जलाने भिजत नाही किंवा वाऱ्याने उडत नाही, ते परमसुख होय. ते सुख चिरंजीव आहे. परमसुख परमेश्वराजवळच आहे. ज्याप्रमाणे चंद्र तेथे चंद्रिका
आणि शंभू तेथे अंबिका आहे, त्याप्रमाणे भगवंत तेथे परमसुख आहे. भगवंत सोडून जीव सुखी करण्याचा जो मानव प्रयत्न करतो त्याचे अत्यंत परिणामकारक आरेखन दासबोधात स्वगुण परीक्षा या 5 समासात केलेले आहे. भगवंताला विसरल्यानेच जीव अपूर्ण बनतो. मग वासना आणि देहबुद्धी जन्माला येते. जीव स्वार्थी बनतो. त्यामुळे अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक दुःखांचे भांडार बनतो. माणूस आजन्म दुःखमय जीवन जगतो. एकमेव भगवंतच सुखरूप आहे. बाकी सर्व जग भ्रमरूप आहे. शेवटी सुख कशात आहे? सुख समजुतीमध्ये आहे आणि भगवंताचे होणे ही समजूत तेवढीच खरी आहे. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.